दहिवडीतील वरद एचपी गॅस एजन्सीवर गंभीर आरोप. ग्राहकांच्या नंबरमध्ये फेरफार, सिलेंडर नेमके जातात कुठे? वरद एजन्सी, एचपी गॅस एजन्सीला कोणाचा वरद हस्त? पाहूया आपला आवाज न्यूजची विशेष बातमी. मान तालुक्यातील दहिवडी येथील वरद एचपी गॅस एजन्सी संदर्भात धक्कादायक प्रकार समोर येत असून अनेक ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. विशेष म्हणजे काही ग्राहकांच्या गॅस कनेक्शनवरील मोबाईल क्रमांक परस्पर बदलले गेल्याची बाब उघडकीस आली असून त्यामुळे गॅस बुकिंग प्रक्रियेत गोंधळ निर्माण झालाय. मिळालेल्या माहितीनुसार अनेक ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आधीपासूनच होत्या. मात्र आता काही ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांमध्ये बदल झाल्यानं हा प्रकार अधिक गंभीर बनलाय. मोबाईल नंबर बदलल्यामुळे संबंधित ग्राहकांना गॅस बुकिंग करता येत नसल्याची तक्रार आहे. अशीच एक घटना मान तालुक्यातील तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथील सुमित सुरेश फडतरे यांच्या बाबतीत घडली आहे. फडतरे यांनी गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा ग्राहक क्रमांकाशी त्यांचा मोबाईल नंबर नसून मयूर वाघमोडे नावाच्या व्यक्तीचा नंबर लिंक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. याबाबत त्या नंबरवर संपर्क साधला असता मयूर वाघमोडे यांनीही आम्हाला सिलेंडर मिळालाच नाही असं सांगितल्याचं समोर आले. त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झालाय की फडतरे यांच्या ग्राहक क्रमांकावरून बुक होणारे सिलेंडर नेमके कुणाकडे जात आहेत याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. गॅस कनेक्शनवरील मोबाईल क्रमांक परस्पर कसे बदलले गेले ही तांत्रिक चूक आहे की यामागे काही वेगळं कारण आहे, याबाबत ग्राहकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित ग्राहकांनी दहिवडी येथील वरद एचपी गॅस एजन्सी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी होतीये. मान तालुका पुरवठा निरीक्षक या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का? ग्राहकांच्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अशा प्रकारच्या त्रुटी किंवा फेरफार झाल्यास ते अत्यंत गंभीर प्रकरण ठरू शकतं. त्यामुळे प्रशासनानं या प्रकाराची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येते. याबाबत सुमित फडतरे नक्की काय म्हणतात पाहू. वाघमोडे ह्या व्यक्तीचा नंबर माझ्या नावापुढे ऍड करून त्या नंबरचा वापर करून माझ्या नावावर अनेक टाक्या वितरित केलेल्या आहेत. इथली टाकी एकही बुकिंग केली नव्हती. तुमच्या नावावर तर बुकिंग दाखवते. माझ्या नावावर ऑफिसने किंवा कुणी त्यांच्या स्टाफमधील कुणी नंबर मयूर वाघमोडे ह्या व्यक्तीचा नंबर माझ्या नावापुढे करून त्या नंबरचा वापर करून माझ्या नावावर अनेक टाक्या वितरित केलेल्या आहेत. मयूर वाघमोडे यांना मी फोन लावला तर ते मला बोलले की मी माझ्या नंबरवरून बुकिंग घेतलेलं नाही, मला एच पी गॅसची टाकी मला पोच झालेली नाही, तर माझ्या नावाची टाकी गेली कुठं? तर मला माझा या एच पी गॅसवर पूर्णपणे आरोप आहे. माझ्या नावाचा आजपर्यंतचा गॅस गेला कुठे? तर माझ्या नावाचा वापर करून यांनी हे केले, माझ्या नावाचा वापर करून माझा गॅस विकला गेलेला आहे दुसऱ्याला. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.